नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात तुझ्या सोबतीचे ऋतू या कथेचा भाग 9. सॉरी प्रिया, काल मी विषय जरा जास्तच ताणून धरला. मला थोडा वेळ दे, वीर म्हणाला. प्रियाने न बोलता बॅग भरायला सुरुवात केली. कुठे जायचं? वीरने विचारले. मी घरी चालले. आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही. आणि तुझा गैरसमज व्हायला नको म्हणून परत एकदा सांगते. कालची ही सजावट मी करायला सांगितली नव्हती. रिसॉर्टच्या पॅकेजमध्ये येतं ते. प्रिया चिडली होती. त्यापेक्षा जास्त दुखावली गेली होती. तिला असं पाहून वीरला स्वतःचाच राग आला. माझा भूतकाळ माहीत असूनही हिने माझ्याशी लग्न केलं आणि ती माझ्याकडून सतत दुखावली जाते. मी खरंच संयुक्ताला विसरू शकत नाही की तिच्याशी प्रतारणा केल्यासारखं होईल म्हणून नव्याचा स्वीकार करायला मन धसावत नाही. वीर मागोमाग बाहेर पडला. वीर, अरे कालच गेलात ना, आज लगेच परत आलात? उषाताई हॉलमध्ये समीराला खेळवत बसल्या होत्या. प्रियाला पाहून तिने बोट दाखवताच त्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं. बुकिंगचा जरा घोळ झाला. आजचं बुकिंग मिळालं नाही. मग तिथं राहून काय करायचं म्हणून परत आलो, प्रिया मोठ्या आवाजात म्हणाली. अगं मग दुसरीकडे राहायचं. गेलात तसे 4 दिवस फिरून आला असता ना. प्रिया आत निघून गेली. वीर समीराजवळ आला. बाबा, ती त्याला चिकटली. भांडला की काय दोघं? ताई म्हणाल्या. आई, चहा कर प्लीज. आणि प्रियाला काय हवंय ते विचार. उषाताईंना बरं वाटलं. वीर निदान तिचा विचार तरी करत होता. दुसऱ्या दिवशी प्रियाची आई तिला न्यायला आली. चहा पाणी झालं. आठवण आली लेकीची म्हणून न्यायला आले. तुमची हरकत नसेल तर 4 दिवस नेईन म्हणते. प्रियाच्या आईने उषाताईंना परवानगी मागितली. कुशल घेऊन जा, आमचं काही म्हणणं नाही. नुकतंच लग्न झालंय, माहेरची ओढ असणारच पोरीला. पण जावयाला विचारा, त्याची परवानगी आहे का? ताई हसत म्हणाल्या. तशा वीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिला जायचंय तर जाऊ दे, तो मोघम बोलला. हेच अपेक्षित होतं मला, प्रिया चिडून म्हणाली आणि उषाताई दोघांकडे आळीपाळीने बघतच राहिल्या. प्रियाने भरलेली बॅग बाहेर आणली. आई, मी जाते. तुमच्या मुलाला मी इथं यायला हवी असेल तर त्याने स्वतः मला न्यायला यावं. या एका आठवड्यात समीराला प्रियाची सवय झाली होती. तिचा अवतीभोवती असणं समीराला छान वाटत होतं. प्रिया तिच्याशी मैत्रिणीसारखी वागे, खेळे, तिला जवळ घेऊन मायेने घास भरवे. लहान मुलांना प्रेम हीच भाषा कळत असते. प्रिया जवळ असली की समीरा खुश असायची. आता प्रिया निघाली म्हणून तिचा चेहरा रडवेला झाला. कुठं निघालीस? तिने प्रियाकडे झेप घेतली. माझ्या घरी निघाले मी. प्रियाने समीराला कडेवर घेतला. तू येतेस? नको म्हणून हात हलवत समीरा उषाताईंकडे आली. 2 दिवसांनी येईल तो, तू काळजी करू नको, मी पाठवेन त्याला, उषाताई समीराला म्हणाली. मनात असेल तर येऊ दे, नाहीतर त्याला वाटायचं मी तुम्हाला पुन्हा भरीला घातलं की काय. प्रिया उषाताईंना नमस्कार करून माहेरी निघून गेली. वीर, काय झालंय? ताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. एक परकी लेक पत्नी म्हणून मोठ्या अपेक्षेने सासरी पाऊल टाकते रे. तिचा मान आपण राखायला नको का? हे कोण बोलतंय? अशा नजरेने वीर आईकडे बघायला लागला. संयुक्ताच्या वेळी माझ्या ज्या चुका झाल्या त्या मी परत होऊ देणार नाही. तुम्ही दोघं हवं तर वेगळं राहा, स्वतंत्र संसार मांडा, एकमेकांना समजून घ्या. जोवर शक्य आहे तोवर समीराची सगळी जबाबदारी आम्ही घेतो, पण तुमचा संसार मार्गी लागू दे. इतकं बोलून उषाताई मागे वळल्या. त्यांची कृश झालेली देहयष्टी बघून वीरला कसं तरीच वाटलं. आईने आजवर खूप काही सोचले. आजही ती माझ्या पाठीशी उभी आहे. या वयात मी तिचा आधार द्यायचा सोडून तीच माझा आधार बनली आहे. स्वतःसाठी नाही, निदान आईसाठी तरी मन खंबीर करायलाच हवं. आई, वीरने उषाताईंना मिठीत घेतलं. तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मी लग्न केलं खरं, पण या लग्नाला न्याय देण्यासाठी थोडा वेळ जायला हवा. मला तुला, समीराला, आजीला आनंदात खुश असलेलं पाहायचं आहे. मला कळतंय माझं चुकतंय, पण प्रियाचा अपमान व्हावा असा माझा हेतू मुळीच नाहीये. मी तिची माफी मागेन आणि तिच्यासोबत मनापासून संसार करण्याचा प्रयत्न करेन. तसं झालं तर चांगलंच होईल. मुलं खुश असली की आईला काळजी नसते रे. हे तुला काय कळणार म्हणा, त्यासाठी आईच व्हावं लागतं. उषाताई लेकराच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या.
वीरच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ताईंच्या हातावर पडत होते. आपला लेक एकटा पडलाय, त्याला आधाराची गरज आहे हे ताईंना कळत होतं. पण त्याने खंबीर व्हावं, काळासोबत पुढे जावं म्हणून एका आईचं मन धडपड करत होतं. 2 दिवसांनी प्रियाला आणायला जा, पण आज फोन करायला विसरू नकोस. ती चिडलेली असली तरी वाट बघत असेल. ताई आपल्या खोलीत निघून गेल्या. संध्याकाळी वीरने प्रियाला फोन लावला, पण नक्की काय बोलावं त्याला कळेना. तू काहीच बोलत नाही हे पाहून तिने रागाने फोन ठेवून दिला. खोलीतल्या टेबलवर संयुक्ताचा छोटा फोटो ठेवला होता. तो हातात घेऊन वीर अस्वस्थपणे बघत उभा राहिला. त्याचा चेहरा कमालीचा गंभीर बनला आणि क्षणातच त्याने तो फोटो उलटा करून ठेवून टाकला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वीर समीरासह प्रियाच्या घरी पोहोचला. त्याला बघून तिला आनंद झाला, पण तो चेहऱ्यावर न दाखवता प्रियाने थंडपणे त्याचं स्वागत केलं. या बसा. प्रियाचे वडील वीरकडे बघून नुसतेच हसले. अगं असं का? या घरचे जावई आहेत ते, असं स्वागत करतात का? प्रियाची आई ओरडली. वीर बसा, मी पाणी आणते. आई प्रियाच्या मागून स्वयंपाकघरात आली. मला एक सांग, सगळं ठीक आहे ना? कालपासून विचारेन म्हणते. हे बघ, तू तुझ्या मर्जीने लग्न केलंस, आता तक्रार चालणार नाही हा. काही अडचण असेल तर स्पष्ट सांग, पण विनाकारण कुरकुर चालणार नाही. आई, काही झालेलं नाही. मी माझ्या मर्जीने लग्न केलंय तर माझ्या अडचणी मीच सोडवेन. तुमच्यापर्यंत काही येऊ देणार नाही. प्रिया आत्मविश्वासाने म्हणाली आणि पाणी घेऊन बाहेर आली. मी प्रियाला न्यायला आलोय, वीर म्हणाला. समीरा त्याच्या मांडीवर बसून प्रियाकडे बघत होती. नवं ठिकाण, नवी जागा आणि नवी माणसं समोर रचल्याने तिला बावचळल्यासारखं झालं होतं. वीर म्हणाला ते ऐकून प्रियाला खूप आनंद झाला. पटकन स्वयंपाक करते, आता जेवणच जा. प्रियाच्या आईने वीरला हो किंवा नाही म्हणायची संधीच दिली नाही. ती लागलीच तयारीला लागली. तुम्हाला गोड आवडतं की तिखट? तशी वेगळी आवड निवड अशी काही नाही, तुमच्या आवडीनुसार करा, वीर म्हणाला. असं कसं? पहिल्यांदाच आलात, मग जावयाच्या आवडीचं जेवण बनवायला नको का? प्रियाची आई उत्साहाने म्हणाली. तिने प्रियाच्या बाबांना काहीतरी गोड आणायला पाठवलं. आता समीराचा ताबा प्रियाने घेतला. त्या दोघी छान गप्पा मारत खेळत बसल्या. वीर मात्र एकटाच इकडे तिकडे बघत मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता. मध्येच त्याचं लक्ष या दोघींकडे जाई. समीरा खुश होती. मध्येच ती प्रियाला बिलगून आपले इवलेसे हात तिच्या भोवती गुंफे. मग काही क्षणात बाजूला होत पुन्हा खेळात रमून जाई. हे बघून वीरला बरं वाटलं. समीरासाठी घेतलेला आपला निर्णय अगदी योग्यच होता. आज संयुक्त असती तर ही वेळ आली नसती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. ते स्वीकार करायला मन लवकर तयार होत नाही. मी तुला काय म्हणून हाक मारू? समीर आपल्या छोट्याशा पापण्यांची उघडझाप करत प्रियाला म्हणाली. तुला जे हवं ते म्हण. आई म्हणालीस तर मला खूप खूप आनंद होईल. प्रिया तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आई? समीरा प्रियाला पुन्हा बिलगली. तिने आजवर आई म्हणून कोणाला हाक मारायची वेळच आली नव्हती. हे पाहणारा वीर झटकन उठून बाहेर निघून गेला. थरथरणारे ओठ, रडवेला चेहरा कसाबसा सावरून त्याने उषाताईंना फोन लावला. आई, आम्ही जेवून निघतोय. काय झालं वीर? सगळं नीट आहे ना? प्रिया बरी आहे का? पुन्हा भांडला नाहीस ना? तुझा आवाज वेगळा वाटतोय म्हणून विचारलं. सगळं ठीक आहे, तू नको काळजी करू. जेवून निघतोय आम्ही. वीरने फोन ठेवला. शेवटी आई ती आईच असते. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पान वाढलंय, आई जेवायला बोलावते आहे. इतकं बोलून प्रिया मागे वळली तसं वीरने तिला जवळ उठलं आणि घट्ट मिठी मारली. वीर, बघेल ना कोणीतरी. ती मिठीतून बाजूला व्हायचा प्रयत्न करायला लागली. तो मात्र काही न बोलता तिला जवळ घेऊन तसाच उभा राहिला. त्याच्या स्पर्शाने खरं तर प्रिया गोंधळून गेली होती. हवा हवासा वाटणारा तो स्पर्श तिला अचानक एक वेगळीच अनुभूती जाणीव देऊन गेला. क्षणभर तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि लाजून ती पटकन आत निघून गेली. तर वीरला ही आधाराची मिठी बरेच काही सांगून गेली. दिवस सरत होते. घरी परतलेली प्रिया निराळ्याच दुनियेत वावरत होती. मध्येच समीराला जवळ घेत होती. तिचे लाड करत होती. वीरकडे बघून हसत होती. स्वतःला आरशात निरखून पाहत होती. वीर ही अधूनमधून प्रियाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. उषाताईंना तिची बदललेली मनस्थिती जाणवत होती. मनोमन त्यांना आनंद झाला. ही वेळ लवकर आली हे फार बरं झालं. त्यांनी देवापुढे हात जोडले. सुभाषरावांशी बोलायला म्हणून त्या हात आल्या. बराच वेळ चर्चा करून दोघे बाहेर आले. त्यांनी वीर आणि प्रियाला हाक मारली.
वीर, ही नव्या घराची किल्ली. तुम्ही दोघं तिकडे शिफ्ट होताय, सुभाषराव म्हणाले. का? मध्येच काय काढलं हे? मी कुठेही जाणार नाहीये. बोलता बोलता त्याने प्रियाकडे पाहिलं. तुझे विचार आम्हाला ठाऊक आहेत, पण प्रियाचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. ती या घरात नवीन आहे. तिला स्वतंत्रपणे जगण्याचा, संसार मांडण्याचा अधिकार आहे. नव्या सुनेला हौस असते रे. शिवाय तुम्हा दोघांना थोडा एकांत मिळाला की तुमचं नातंही बहरेल, उषाताई म्हणाल्या. हा विचार चांगला आहे, पण वीरची मनाची तयारी असेल तर आम्ही शिफ्ट होऊ. खरं सांगायचं तर मी इथं खुश आहे. एकत्र कुटुंबात राहायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, प्रिया म्हणाली. हे आता ठीक वाटतं, पण नंतर जसजसे एकमेकांचे स्वभाव कळत जातात तेव्हा आपलं स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं. त्यापेक्षा आत्ताच लांब राहून नाती जपली तर ती छान टिकून राहतील, जपली जातील. प्रिया, तुझे आभार कसे मानायचे हेच कळत नाही. तुझ्या सहवासात राहून वीरला त्याच्या मनावर झालेला आघात विसरायला मदत होईल. तुझ्या रूपाने जोडीदार म्हणून आयुष्यभर साथ सोबत होईल. नाहीतर वीरला योग्य मनासारखं जोडीदार पुन्हा मिळतो की नाही याचं मनावर फार दडपण आलं होतं ग, उषाताई म्हणाल्या. माझी आई म्हणते या लग्नाच्या गाठी देव बांधत असतो, नाहीतर मी याच्या प्रेमात कशाला पडले असते. प्रियाने उषाताईंना जवळ घेतलं. तुमच्या मुलाला मी भूतकाळासह स्वीकारलेला आहे आणि त्याचा आपल्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही. लवकरच वीर आणि प्रिया शिफ्ट झाले. उषाताई आणि सुभाषरावांनी समीराला सांभाळण्याची तयारी दाखवली होती, पण प्रियाला तिचा लळा लागला होता. समीरालाही आईचं प्रेम, बाबांचा सहवास मिळत होता. काळानुसार वीरच्या जुन्या आठवणी मागे पडत होत्या. प्रियाच्या रूपाने घराला चैतन्य आलं होतं. तिच्या बऱ्याचशा आवडीनिवडी संयुक्त सारख्याच होत्या. वीर, मला माहित आहे मी संयुक्ताची जागा घेऊ शकत नाही, पण माझी स्वतंत्र जागा, अस्तित्व तुझ्या मनात नक्की निर्माण करेन, असं म्हणत प्रियाने संयुक्ताचा फोटो नव्या घरात आणला होता. वीर आणि प्रियाचं नातं हळूहळू उमलू पाहत होतं. उषाताईंनी आधी ज्या चुका झाल्या त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होत्या. एका नव्या वाटेवरून वीर आणि प्रियाच्या संसाराची सुरुवात होत होती. प्रियाचा संयम, हिंमत, तिचा स्पष्ट वक्तेपणा, उमेद, सामर्थ्य, प्रेमळ लाघवी स्वभावाने तिने सर्वांना आपलंसं केलं. तिच्या सहवासात वीर रंगून गेला आणि अखेर त्याने संयुक्ताची सावली म्हणून प्रियाला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारलं. सहवासाने प्रेम होतं, मग भूतकाळ काही असो. संयुक्ताचं हे वाक्य आजही त्याला आठवतं आणि तो त्या आठवणीत रमून जातो. वीरचा हा प्रवास सोपा नव्हता. आपल्या जोडीदाराचं अचानक निघून जाणं मनाला यातना देतं. मन कोलमडून पडतं. म्हणतात ना, स्त्रीचं असं अचानक निघून जाणं हे पुरुषाला सहन होत नाही. बाहेरून तो शांत दिसत असला तरी आतून उद्ध्वस्त झालेला असतो. त्याला आधाराची गरज असते. जेव्हा हा आधार मिळतो तेव्हा तो सावरतो आणि नव्या आयुष्याची सुरुवात करायला सज्ज होतो. 1.5 वर्षानंतर आज घरात लगबग सुरू होती. घर सजवलं जात होतं. उषाताई उत्साहाने काम करणाऱ्या बायकांना सूचना देत होत्या. आजीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असलं तरी थकलेला देह अनेक अनुभवांची साक्ष देत होता. सुभाषराव घर सजवणाऱ्या मुलांना गडबड करत होते. आवरलं की नाही अजून? बाहेर पाहुणे जमायला सुरुवात झाली. फोटोग्राफर दोघींची वाट बघत आहेत, म्हणून वीर रिया आणि प्रियाला गडबड करत होता. वीर, अजिबात गडबड करू नको, आवरू दे त्यांना. उषाताई त्याला दम देऊन गेल्या. काही मिनिटातच रिया आणि प्रिया छान आवरून बाहेर आल्या. प्रियाने संयुक्ताची साडी नेसलेली पाहून वीरला आश्चर्य वाटलं. तो प्रियाकडे बघतच राहिला. छान दिसतेस, पण अशा आनंदाच्या प्रसंगी गेलेल्या व्यक्तीचे कपडे वापरू नये म्हणतात, वीर हळूच म्हणाला. कोण म्हणतं? तू मला संयुक्ताची सावली म्हणतोस ना, मग कसली भीती? सारं काही ठीक होईल, नको काळजी करू. प्रिया हलकेच वीरला बिलगली. इतक्यात तिचे वडील आत आले. त्यांनी वीरचे हात हातात घेतले. माझा आधी तुमच्यावर राग होता, पण माझ्या लेकीत झालेला बदल पाहून मी थक्क झालोय. आज ती आई होणार आहे. जिला स्वतःच मूल नको होतं, तिचं डोहाळे जेवण होतंय. तुमच्यासारखा जोडीदार तिच्या आयुष्यात आला आणि तिचं आयुष्य बदलून गेलंय. त्यांनी वीरला आशीर्वाद दिले आणि प्रियाच्या हातात छानसं गिफ्ट ठेवलं. हा बदल समीरामुळे झाला बाबा. स्त्रीच्या मनात आईपणाच्या भावना असतातच, पण त्यांची ओळख उशिरा पटते किंवा एखादं मूल झाल्यावर या भावना दाटून येतात, हे मला ठाऊक नव्हतं. प्रिया आपल्या वडिलांच्या कुशीत शिरली. काही वेळाने कार्यक्रम सुरू झाला. सजवलेल्या झोपाळ्यावर रिया आणि प्रिया बसल्या होत्या. दोघींचं ओटीभरण झालं. गप्पा गोष्टी, डान्स असे छोटे छोटे कार्यक्रम झाले. फोटो सेशन झालं.
मग जेवणं उरकली. आज घर खुश होतं. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. पहिल्या अनुभवावरून कबीर काहीसा उदास होता. पण उषाताईंनी यावेळी डोळ्यात तेल घालून प्रियाची काळजी घेतली होती. इथून पुढं सारं काही ठीक होणार होतं. लवकरच घरी आणखी एका लक्ष्मीचे आगमन झाले. प्रिया आणि वीर आई बाबा झाले. प्रत्येक नात्याचा उमेदीचा एक ऋतू काळ असतो, ज्यात ते नातं बहरतं, फुलून येतं. हेच नातं आयुष्यभर साथ देतं. काही नाती ठराविक काळापुरती असली तरी त्यांची आपल्या जीवनावर पडलेली छाया अखेरपर्यंत सोबत राहते. आपण ज्या माणसांवर मनापासून प्रेम करतो त्यांना विसरणं शक्य नसतं. पण आयुष्यात येणाऱ्या नव्या व्यक्तीचा सहवास आपलं दुःख विसरायला मदत करतो. जशी संयुक्ता, तिचा चेहरा डोळ्यांपुढे येताच वीर अजूनही बेचैन होतो. पण प्रियाच्या साथीने तो नव्या संसाराच्या वाटेवर चालतो आहे. जुने अनुभव, प्रेम मनाशी बांधून त्याचा प्रवास सुरू आहे आणि आयुष्यभर सुरू राहील. समाप्त. लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.